जालन्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येत आहे। जालन्यातील पीक विम्याची रक्कम जर मिळाली नाही तर शेतकरी जलसमाधी घेणार आहेत। 1 ऑगस्ट पर्यंत 2023 च्या पीक विम्याची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यात जमा न झाल्यास जालन्यातील शेतकरी जलसमाधी घेणार आहेत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। जालन्यातील शेतकरी पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिलाय। शेतकऱ्यांना सन 2023 च्या खरीप पीक विम्याची उर्वरित राहिलेली 75% रक्कम व रब्बी हंगामातील 2023 मधील विमा रक्कम न मिळाल्यास गोदापात्रात जलसमाधी घेणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तर भाजपाचे सतीश घाटगे यांनी विमा कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितले। अंबड घनसावंगी तालुक्यातील सन 2023 च्या खरीप विम्याची 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली, मात्र पीक विम्याची उर्वरित राहिलेली 75% रक्कम अद्यापर्यंतही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही। तसेच सन 2023 च्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी इत्यादी पीक विम्याच्या तक्रारी करूनही अद्यापर्यंतही शेतकऱ्यांना रब्बी पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यात आली नाही। तसेच मागील सन 2023 मध्ये 27 ते 29 नोव्हेंबर मध्ये अतिवृष्टी होऊन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेत, परंतु अद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना 2023 मधील रब्बी पिकाचा विमा मिळालेला नाहीये। या विषयानं जर हा पीक विम्याची रक्कम 1 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही तर शेतकरी दिनांक 2 ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील गोदापात्रात जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी भाजपाचे सतीश घाटगे यांनी थेट कृषी अधीक्षकांना धारेवर धरत जाब विचारलाय। शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपनीला आदेश देऊनही तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे। याबरोबरच विमा रक्कम लवकर न मिळाल्यास विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही शेवटी घाटगे यांनी दिलाय। शेतकऱ्याला विमा आलाय आणि बाजूच्या 2 शेतकऱ्याला आला नाही। आता पाऊस तर तारखात पाहिजे ना, हो